नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे प्रामुख्याने आगामी डिपार्टमेंटल CDPO 2025 या एक्झामची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी आहे. आपल्याला जसं की आपल्याला माहिती आहे, लवकरच ही जाहिरात येणार आहे. आपल्याला महत्त्वाचा त्याचा सिलेबस देखील माहिती आहे. लक्षामध्ये मग त्या अनुषंगाने आपण बघणार आहोत काही महत्त्वाचे प्रश्न. कशा पद्धतीने या अगोदरच्या परीक्षेला प्रश्न विचारले गेले होते आणि पुढे तुम्हाला कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारले जातील याचं एक थोडक्यात अनालिसिस आपल्याला करायचं आहे. आपण पूर्ण सिलेबसचे प्रश्न घेणार नाही आहोत. तुम्हाला मी टॉपिक देखील सांगतो कोणत्या टॉपिकवर आपण प्रश्न घेणार आहोत, परंतु अतिशय महत्त्वाचा तो टॉपिक आहे. तत्पूर्वी आपण एक बॅच लॉन्च केलेली आहे. उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने CDPO जे डिपार्टमेंटल CDPO परीक्षा आहे त्यासाठी एक बॅच लॉन्च केलेली आहे. आजपासून त्याचे डेमो लेक्चर सुद्धा चालू झालेले आहेत. जर तुम्ही ते लेक्चर बघितले नसतील तर लवकरात लवकर लेक्चर बघून घ्या आणि महत्त्वाचं बॅच जॉईन केली नसेल तर बॅच देखील तुम्हाला जॉईन करून घ्यायची आहे. क्लिअर आहे सर्वांना? ज्यांनाही बॅच जॉईन करायची आहे 97 93 92 41 41 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा उत्कर्ष इन्स्टिट्यूट हे ॲप तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तिथे तुम्हाला ही बॅच मिळणार आहे आणि बॅच बद्दल एक्स्ट्राची माहिती घ्यायची असेल तर नक्की तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. क्लिअर आहे? चलो आपण काय करूयात, आता आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात. पहिलं महत्त्वाचं आपल्याला बघायचं आहे, जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे एक्झाम पॅटर्न काय आहे, परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कोणकोणते टॉपिक त्यामध्ये आहेत. बरोबर आहे? यावर एक डिटेल व्हिडिओ आपण बनवलाय बरं का. एक्झामचं स्वरूप, त्यामध्ये सिलेबस काय आहे, एकदम डिटेलमध्ये आपण व्हिडिओ बनवलाय. प्रामुख्याने आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत महिलांविषयी कायदे योजना हा जो टॉपिक आहे त्यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. जसं की आपल्याला माहिती आहे मराठी, इंग्लिश, GK, महत्त्वाचे कायदे, संस्था आणि पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान अशा पद्धतीने हे पेपरचं स्वरूप आहे. त्यातली त्यात आपल्याला प्रामुख्याने जर तुम्ही पूर्ण आपला मागचा व्हिडिओ बघितला असेल कशा पद्धतीने सिलेबस आहे तर त्यामध्ये सर्वात शेवटी तुम्हाला हे 3 टॉपिक दिसतील बरं का. याच टॉपिकचे अनालिसिस आपल्याला काय करायचं आहे आजच्या लेक्चरमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. महिला व बाल विकास विभाग अंतर्गत जितके पण महत्त्वाचे कायदे आहेत आणि त्याचबरोबर जितक्या पण महत्त्वाच्या योजना आहेत हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, महिलांविषयीचे कायदे, महिलांविषयी कायदे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय बघायची आहे, महिलांविषयी योजना, महिलांविषयी योजना. हे सर्व आपल्याला महत्त्वाचं या ठिकाणी अभ्यासायचं आहे कारण की त्यावर 100% प्रश्न विचारले जाणार आहेत. क्लिअर सर्वांना? सर्व महत्त्वाचे कायदे आपण काय करणार, डिटेलमध्ये बघणार. सर्व महत्त्वाच्या योजना आपण डिटेलमध्ये बघणार आणि प्रामुख्याने मग केंद्र सरकारच्या योजना असतील, महाराष्ट्र सरकारच्या योजना असतील त्या आपल्याला यामध्ये काय करायच्या डिटेलमध्ये शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुढचा पॉइंट आहे महाराष्ट्र राज्य बाल न्याय नियम 2018 याविषयी आपल्याला शिकायचं आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट आहे ICDSच्या अंतर्गत असलेल्या योजना, ICDSच्या अंतर्गत असलेले उपक्रम हे सुद्धा महत्त्वाचं आहे. 2 ऑक्टोबर 1975 ला ICDSची स्थापना झाली होती आणि 2025 हे 50वे वर्ष आहे ICDSचं. मग त्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आणि आपल्या सिलेबसमध्ये सुद्धा दिलेला आहे. तर त्यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात, ICDSच्या अंतर्गत कोणकोणत्या सेवा येतात, कोणकोणते लाभार्थी येतात आणि पूर्ण ICDS बद्दल माहिती या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. ICDSच्या अंतर्गत येणारे कायदे योजना हे सुद्धा आपण काय करणार आहे डिटेलमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार कारण की त्यावर तुम्हाला 100% प्रश्न विचारणार आहेत. समजलं सर्वांना? आता आपण काय करूया, या अगोदरचे जे पेपर झालेत त्यांना कशा पद्धतीने प्रश्न विचारले होते थोडक्यात अनालिसिस करण्याचा प्रयत्न करूयात जेणेकरून तुम्हाला सुद्धा एक अंदाज येईल. इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे, व्यवस्थित आहे? मी पूर्ण सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न सांगितलेला नाहीये आता कारण की त्यावर ऑलरेडी आपण एक व्हिडिओ बनवलाय. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल नक्की तो व्हिडिओ बघून घ्या. चलो पहिला प्रश्न आपण बघूया. पहिला प्रश्न आपल्याला काय सांगतोय, राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम हा खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित करण्यात आला? 1979, 1990, 2003 की 2013? आता पटपट सर्वांनी काय करायचंय या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. चलो सांगा बरं पटपट काय येणार आहे. तर मी आता आपण हा प्रश्न डिटेलमध्ये एक्सप्लेन करूयात बरं का. आहे राष्ट्रीय महिला आयोग, राष्ट्रीय महिला आयोग. जर तुम्हाला विचारलं राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम कधीचा आहे, जर आपल्याला विचारलं अधिनियम कधीचा आहे तो आहे 1990 चा. राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम कधीचा आहे 1990 चा. आणि राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली, आयोगाची
स्थापना कधी झाली असा प्रश्न विचारला तर 31 जानेवारी 1992. समजलं सर्वांना? प्रश्न नेमकं काय विचारतायत ते तुम्हाला व्यवस्थित समजून घेणं आवश्यक आहे. जर अधिनियम पारित कधी झाला तर 1990 ला, तर स्थापना कधी झाली 31 जानेवारी 1992 ला. क्लिअर सर्वांना? मुख्यालय कुठं असणार आहे? ऑब्विसली दिल्ली या ठिकाणी मुख्यालय असणार आहे बरं का. जर सोपाच प्रश्न विचारायचा असेल तर या पद्धतीने देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग या आयोगाची रचना कशी असते हे पण महत्वाचं आहे. यामध्ये असतात एक अध्यक्ष आणि 5 सदस्य. समजलं सर्वांना? एक अध्यक्ष. मग तुम्हाला प्रामुख्याने प्रश्न विचारतात अध्यक्षांविषयी. अध्यक्ष कोण आहेत जर विचारलं, राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष कोण आहेत, आणि जर विचारलं आपल्याला सध्याच्या अध्यक्ष कोण आहेत, हे माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. काय येईल उत्तर सांगा पटकन कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. क्लिअर आहे? चलो आता पहिल्या जर विचारलं तुम्हाला जयंती पटनाईक, जयंती पटनाईक, आणि सध्या जर विचारलं तर विजया रहाटकर, विजया रहाटकर हे माहिती असणं गरजेचं आहे. मग विजया रहाटकर कितव्या आहेत? 9व्या अध्यक्ष आहेत. सिंपल. आता अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती कोण करतं असा प्रश्न, म्हणजे यांची नियुक्ती कोण करतं? केंद्र शासन. आणि महत्वाचं म्हणजे यांचा कार्यकाळ किती असतो? कार्यकाळ असतो 3 वर्ष. हे पण अतिशय महत्वाचं आहे बरं का. म्हणजे कोणत्याही पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला तरी आपल्याला प्रश्नाचं उत्तर येणं आवश्यक आहे. समजलं सर्वांना? इथपर्यंत क्लिअर आहे का मला सांगा. जर थोडासा अवघड प्रश्न विचारायचा असेल तर राष्ट्र महिला नावाचं एक मासिक आहे बरं का. राष्ट्र महिला या नावाचं मासिक तुम्हाला लक्षात ठेवायचंय. तर कोण हे मासिक जारी करतं? राष्ट्रीय महिला आयोग जारी करतं. सिंपल आहे. त्याचा अधिनियम कितीचा आहे हे माहिती पाहिजे. स्थापना कधी झाली, तारीख पूर्ण माहित पाहिजे. सध्याचे अध्यक्ष कोण आहेत, पहिल्या अध्यक्ष कोण होत्या, कार्यकाळ काय, त्यांची रचना कशी आहे, हे प्रश्न प्रामुख्याने परीक्षेसाठी महत्वाचे आहेत. सिंपल आहे. समजलं सर्वांना? आता आपण जाऊयात पुढे. पुढे एक छोटासा पॉइंट तुम्हाला सांगायचा आहे, तो म्हणजे राज्य महिला आयोग. राज्य महिला आयोग. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, मागील काही महिन्यापासून म्हणा किंवा वर्षापासून म्हणा महाराष्ट्र राज्य महिला आयोग खूप जास्त चर्चेमध्ये बरं का. वेगवेगळ्या घटनांमुळे खूप जास्त चर्चेमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला हा सुद्धा टॉपिक व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला विचारलं राज्य महिला आयोगाची स्थापना कधी झाली, चला सांगा बरं. राज्य महिला आयोगाची स्थापना कधी झाली? पटपट सर्वांनी सांगायचे. 25 जानेवारी 1993 ला. 25 जानेवारी 1993. या दोनही तारखा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे बरं का. कधी कधी काय करतात, फक्त वर्ष विचारतात, आणि कधी कधी आपल्याला जर थोडंसं डीप मध्ये जायचं असेल, अवघड प्रश्न विचारायचा असेल, हा प्रश्न तयार होऊ शकतो. 1992 ला राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना, 1993 ला राज्य महिला आयोगाची. पूर्ण तारीख माहित पाहिजे का? यस, सर्व माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. समजलं सर्वांना? क्लिअर आहे? मग सध्याच्या अध्यक्ष कोण आहेत? सध्याच्या अध्यक्ष कोण आहेत? तर रुपाली चाकणकर. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. डायरेक्ट आपल्याला फॅक्च्युअल प्रश्न काय केला जाऊ शकतो, विचारला जाऊ शकतो. समजलं सर्वांना? क्लिअर आहे? चलो आपण काय करूयात, पुढे जाऊयात. मग आता मला सांगा, या प्रश्नाचं उत्तर काय येईल आपलं? राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम कधीचा आहे? 1990. पर्याय क्रमांक 2 ज्यांचं ही उत्तर असेल, सर्वांचं उत्तर काय? अगदी बरोबर आहे. समजतंय का सर्वांना? मला एकदा पटपट कमेंट करून सांगा, सर्वांना समजत आहे का? सर्वांना समजतंय का? आपण काय करणार आहे, फॅक्च्युअल क्वेश्चन कसे येतात ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे, आणि महत्वाचं म्हणजे की आपल्याला कन्सेप्च्युअल क्वेश्चन कसे येतात ते पण आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित बघायचं आहे. मला इथपर्यंत सांगा, सर्वांना क्लिअर आहे का? चलो जायचं मग पुढे. प्रश्नाचं उत्तर आलंय सर्वांना, पर्याय क्रमांक 2. आणि हा जो टॉपिक आहे ना, 100% प्रश्न येणारा टॉपिक आहे बरं का. तुम्ही पीवायक्यू अनालिसिस करा. आपण भरपूर सारे पीवायक्यू क्वेश्चन घेणार आहे, जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा देखील तुमच्याकडून सराव करून घेणार आहे. त्यामुळे सर्वांनी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची, हा टॉपिक 100% यावर प्रश्न विचारतात म्हणजे विचारतात. पुढचा आपण प्रश्न बघूया. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, वरीलपैकी नाही. चला सांगा बरं उत्तर. नॅशनल ह्युमन राईट कमिशन, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. चला आता आपण काय करूया, या टॉपिकवर डिटेल मध्ये बघण्याचा प्रयत्न करूया. राष्ट्रीय मानवाधिकार
आयोग. कुठून सुरुवात करायची? स्थापनेपासून काय करूयात आपण? सुरुवात करूयात. सर्वांनी लक्षात ठेवा. स्थापना कधी झाली? 12 ऑक्टोबर 1993. स्थापना 12 ऑक्टोबर 1993. जर आपण बघितलं त्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? हा प्रश्न जुना आहे बरं का. हा प्रश्न जुना आहे तरी मी मुद्दामून घेतलाय. का बरं? तर आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश. अगोदर काय होतं? फक्त माजी सरन्यायाधीशच काय होऊ शकत होते? राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष होऊ शकत होते. परंतु आता नवीन तरतुदीनुसार की राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण होऊ शकतात? सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश किंवा ते जर न्यायाधीश जरी असतील, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जरी असतील तरी सुद्धा काय करू शकतात? राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष होऊ शकतात. महत्वाचं आहे. क्लिअर सर्वांना? आलं लक्षामध्ये? चलो आता यामध्ये जर आपण रचना बघितली, स्ट्रक्चर बघितलं तर काय आहे? एक अध्यक्ष, एक असतात अध्यक्ष आणि 5 असतात सदस्य. समजलं सर्वांना? हा एक पॉइंट तुम्ही काय करू शकता? लक्षात ठेवू शकतात. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. त्यानंतर महत्वाचा पॉइंट असा आहे की नेमकं यांची मग कोण व्हायचा अध्यक्ष यासाठी निवड समिती असते. एक असते निवड समिती. या निवड समितीमध्ये किती लोक असतात? एकूण 6 सदस्य आहे बरं का. मग 6 सदस्य कोण? भारताचे पंतप्रधान. त्यानंतर दुसरे आहेत लोकसभा अध्यक्ष. तिसरे आहेत राज्यसभा उपसभापती. त्यानंतर चौथे आहेत लोकसभा विरोधी पक्षनेते. त्यानंतर आहेत राज्यसभा विरोधी पक्षनेते. सहावे आहेत केंद्रीय गृहमंत्री. समजलं सर्वांना? महत्वाचं लक्षात ठेवा. काय होतं की निवड समिती असते. निवड समितीमध्ये कोण कोण असतं? भारताचे पंतप्रधान असतात, लोकसभा अध्यक्ष असतात, राज्यसभेचे उपसभापती. तुम्हाला फसवण्यासाठी, कन्फ्यूज करण्यासाठी मुद्दामून या ठिकाणी काय करणार सांगा? जे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष असतात तर त्यांना निवडण्यासाठी, त्यांची निवड करण्यासाठी जी निवड समिती असते त्यामध्ये खालीलपैकी कुणाचा समावेश असतो किंवा कुणाचा समावेश नसतो या पद्धतीने प्रश्न आपल्याला विचारणार आणि फसवणार कुठं? इथं भारताचे पंतप्रधान म्हणणार, लोकसभा अध्यक्ष पण म्हणणार, लोकसभा विरोधी पक्षनेते पण म्हणणार, राज्यसभा विरोधी पक्षनेते पण म्हणणार आणि मध्येच काय टाकणार? राज्यसभा सभापती असतात का? नाही. लक्षात ठेवा, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? उपराष्ट्रपती. आणि उपराष्ट्रपतींचा यामध्ये संबंध नाहीये. म्हणून या समितीमध्ये कोण असतं? राज्यसभेचे उपसभापती. तुम्हाला काय करायचंय? लक्षात ठेवायचंय. मग हे सहा जे लोक आहेत ही निवड समिती एक नाव निवडतात आणि सांगतात कुणाला? राष्ट्रपतींना. मग त्यांची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती करतात. नियुक्ती कोण करतं? नियुक्ती करतात राष्ट्रपती. हा पॉइंट तुम्हाला काय करायचा आहे? व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. त्यांची निवड किती दिवसासाठी असते? कार्यकाळ किती असतो? कार्यकाळ असतो 3 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत. अतिशय महत्वाचा पॉइंट आहे का नाही? यस. डायरेक्ट तुम्हाला काय केलं जाऊ शकतं? यावर देखील प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. मग तुम्हाला अजून यातला पुढचा पॉइंट काय सांगायचा आहे? पहिले कोण होते? पहिले मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण होते आणि सध्याचे कोण आहेत? चला सांगा पटपट सर्वांनी. 1 मिनिटाच्या आतमध्ये उत्तर द्यायचंय. आणि मला हे पण सांगा सर्वांना समजतंय का? मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय हे व्यवस्थित सर्वांना समजतंय का? हे प्रश्न विचारलेले आहेत. आपण लेक्चरमध्ये सर्व डिटेलमध्ये बघणार आहे बरं का. सर्व महत्वाचे आयोग असतील त्याविषयी माहिती बघायची. दुसरी महत्वाची गोष्ट, महिलांविषयी सर्व महत्वाचे कायदे, सर्व महत्वाच्या योजना आपल्याला व्यवस्थित शिकायच्या आहेत. चला पटपट सांगायचंय सर्वांनी काय आपलं उत्तर येणार आहे. पहिले कोण होते? रंगनाथ मिश्रा. तुमच्यासाठी एक प्रश्न बरं का, मी एक प्रश्न सोडणार आहे तुमच्यासाठी, तो सर्वांनी सांगायचा आहे. चलो सध्या कोण आहे? व्ही आर सुब्रमण्यम. तुम्ही मला सांगा तर या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा जो मोटो आहे ते काय? हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे बरं का. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. समजलं सर्वांना?
क्लिअर आहे, व्यवस्थित समजतंय. चलो आता आपण काय केलं, 2 प्रश्न बघितले. राष्ट्रीय महिला आयोग या ठिकाणी तुमचं व्यवस्थित क्लिअर झालं असेल तरी आपल्याला काय करायचंय, ज्यावेळेस आपण डेमो लेक्चर घेणार या टॉपिकवर तुम्हाला सर्व डिटेलमध्ये हा टॉपिक परत शिकवणार आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित शिकायचंय. पुढचा प्रश्न आहे महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम 2005. यामध्ये या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे, मग या प्रश्नाचं उत्तर हा जुना प्रश्न होता म्हणून हा प्रश्न काय होईल, याचं उत्तरच नाहीये. कारण की अध्यक्ष कोण असतात, सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश पण असू शकतात आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पण असू शकतात. हे जुन्या प्रश्नानुसार उत्तर याचं सी होतं. आता बदलल्यानुसार काय उत्तर येणार नाहीये. तुम्हाला फक्त मला सांगायचं होतं काय होतं, कन्सेप्ट या ठिकाणी किती महत्वाची आहे आणि कशा पद्धतीची कन्सेप्ट आहे. समजलं सर्वांना, क्लिअर आहे. चलो आता आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. उत्तर सांगा. महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम 2005 नुसार संरक्षण आदेशाचे उल्लंघन केल्यास पुढील पैकी कोणत्या शिक्षेची तरतूद आहे? 1 वर्ष कैद अथवा दंड अथवा दोन्ही पण, 5 वर्ष कैद अथवा दंड, 6 महिने कैद की केवळ दंड? चला उत्तर देण्याचा पटपट सर्वांनी काय करायचंय, प्रयत्न करायचा आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला एक पॉइंट सांगतो बरं का, आपल्याला या प्रकारचे प्रश्न ज्यावेळेस विचारताना आता महत्वाचं काय आहे, हा कायदा आहे, बरोबर आहे, हा कायदा आहे. या कायद्यामध्ये कायद्याचा अभ्यास करत असताना तुम्हाला महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे, हा कायदा लागू कधी झाला हा प्रश्न 100% विचारतात बरं का. यामध्ये तुम्हाला एकूण कलमे किती आहेत, क्लिअर आहे. त्यानंतर पुढचं, यातील महत्वाची कलमे हे आपल्याला करायचं आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे किती, कशामध्ये नेमकं काय शिक्षा आहे, हा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. जितके पण आपण कायदे शिकणार त्या कायद्यामध्ये तो कायदा लागू कधी झाला, त्या कायद्याचा महत्वाचा उद्देश काय आहे, एकूण कलम किती आहेत आणि कोणत्या कलमामध्ये काय काय हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि शिक्षेची तरतूद काय आहे हा सुद्धा पॉइंट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. क्लिअर सर्वांना. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम 2005 हे नाव आहे या कायद्याचं. 26 ऑक्टोबर 2006 पासून लागू झालाय. किती, 26 ऑक्टोबर 2006 पासून लागू झालाय. आलं लक्षामध्ये. तुम्हाला प्रश्न विचारतील, तुम्हाला सांगतो बरं का, कलम 3 महत्वाचं लक्षात ठेवा. यामध्ये हिंसाचाराची व्याख्या दिलेली. कशाची, हिंसाचाराची. मग आपल्याला हे माहिती पाहिजे की हा जो कायदा आहे त्यामध्ये जर आपण बघितलं, हिंसाचार किती पद्धतीचा सांगितला किंवा किती तुम्हाला त्याचे प्रकार सांगितले, कोणत्या प्रकारच्या गोष्टीला हिंसाचार म्हणू शकतो हे सांगितलेलं आपल्याला कलम 3 मध्ये. आणि हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. क्लिअर आहे सर्वांना. चलो आता महत्वाचं, यामध्ये शारीरिक छळ काय काय येणार आहे, शारीरिक छळ, मानसिक छळ, मी 2-3 सांगणार आहे, बाकी तुम्ही सांगायचे बरं का. शारीरिक छळ, मानसिक छळ, लैंगिक छळ, अजून काय काय सांगा बरं. चला पटपट सर्वांनी सांगायचं आहे. आर्थिक छळ, बरोबर आहे, आर्थिक छळ पण यामध्ये येणार आहे. अजून काय येईल, शारीरिक छळ, मानसिक छळ, लैंगिक छळ, आर्थिक छळ. आता आपण जर बघितलं, शारीरिक छळ म्हणजे काय, मारहाण वगैरे करणं, त्रास देणं, अशा मारहाण करणं, बरोबर आहे, म्हणजे शारीरिक त्रास देणं या पद्धतीने. मानसिक छळ म्हणजे काय की विनाकारण बोलत राहणं, बरोबर आहे की नाही. याच्यामध्ये शाब्दिक छळ सुद्धा येतो बरं का, शाब्दिक छळ. आलं लक्षामध्ये. लैंगिक छळ आहे. आर्थिक छळ म्हणजे काय, नाही घरून पैसे घेऊ नये, मला हे घ्यायचंय ते घ्यायचंय यासाठी पैसे आण जास्तीत जास्त, अशा पद्धतीने त्याला आपण काय म्हणतो, आर्थिक छळ असं म्हणतो. हे तुम्हाला महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर आहे सर्वांना. हे सर्व छळ महत्वाचे आहेत कारण की यावर प्रश्न विचारला जातो. तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारतील की महिलांचे कौटुंबिक हिंसाचार संरक्षण अधिनियम 2005 यामध्ये जे कलम 3 आहे कशा संबंधी आहे, यामध्ये हिंसाचाराची व्याख्या दिलेली आहे. कशाची व्याख्या, हिंसाचाराची व्याख्या. आणि यामध्ये काय काय येतं हे सर्व पॉइंट मला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. समजलं सर्वांना. यातील महत्वाचे कलम जे असतील ते पण आपल्याला शिकायचे, सर्व डिटेलमध्ये आत्ताच सांगत नाही. जे महत्वाचं होतं ते फक्त तुम्हाला काय केलंय, आत्ता सांगितलेलं आहे. समजलं. यामध्ये एकूण कलम दिसतील आपल्याला 37 कलम आहेत आणि महत्वाचे कलम सुद्धा व्यवस्थित आपल्याला शिकायचे आहेत. क्लिअर आहे सर्वांना. आता संरक्षण काय दिलंय, संरक्षण आदेशाचं उल्लंघन केल्यास किती शिक्षेची तरतूद आहे, 1 वर्ष कैद अथवा दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. हा पॉइंट तुम्हाला महत्वाचा लक्षात ठेवायचा आहे. ज्यावेळेस आपण हा टॉपिक बघणार, प्रत्येक कलम म्हणजे आपल्यासाठी भरपूर कायदे आहेत बरं का. आणि प्रत्येक कायद्याचा प्रत्येक कलम पाठ करत बसायचं आहे का, असं अजिबात नाहीये. फक्त महत्वाचे कलम, त्यातली जे पण खूप जास्त महत्वाचे कलम असतील ना ते आपल्याला मात्र व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. समजलं सर्वांना. क्लिअर आहे. पर्याय क्रमांक 1 काय असेल आपलं,
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुम्ही इतकं लक्षात ठेवा, सध्या 26 ऑक्टोबर 2006 लागू झालाय. 37 कलम आहे. कलम 3 लक्षात ठेवा, ज्यामध्ये हिंसाचाराची व्याख्या दिली आणि कोणत्या प्रकारचा हिंसाचार येतो हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. समजतंय सर्वांना? क्लिअर आहे? चलो जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय सांगतोय मला, सामाजिक अत्याचारास बळी ठरलेल्या बालविधवांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह चालवणाऱ्या महाराष्ट्रातील आधुनिक स्त्री सुधारक कोण आहे? हा प्रश्न मी मुद्दामून घेतलाय बरं का. हा प्रश्न येतो इतिहास या टॉपिकचा किंवा समाज सुधारक या टॉपिकचा. पण आपला पेपर काय आहे, आपल्याला महिला व बालविकास या संबंधीचा पेपर आहे. मग महिला स्त्री समाज सुधारक ज्या म्हणजे स्त्री समाज सुधारक ज्या आहेत ना, यांच्याविषयी माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे बरं का. आपल्याला जो सामान्य ज्ञान टॉपिक आहे त्यामध्ये प्रश्न विचारताना प्रामुख्याने फोकस कशावर करणार आहे? या टॉपिकवर. आलं लक्षामध्ये? त्यामुळे आपल्याला व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. आता रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, डॉक्टर आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले येणार आहे का? आपण काय करू, सर्वांविषयी थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो जी परीक्षेसाठी महत्वाची असेल. रमाबाई रानडे या कोण होत्या? न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी होत्या बरं का. न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी. यांनी सेवा सदनची स्थापना केली होती. सेवा सदन प्रश्न डायरेक्ट विचारला जाऊ शकतो म्हणून. त्याचबरोबर यांनी स्थापना केली होती हिंदू लेडीज सोशल क्लबची. हिंदू लेडीज सोशल क्लब. आणि यांचं आत्मचरित्र आहे आमच्या आयुष्यातील काही आठवणी. आमच्या आयुष्यातील काही आठवणी. समजलं सर्वांना? क्लिअर आहे? पंडिता रमाबाई यांच्याविषयी काय काय माहित पाहिजे? 1883 मध्ये यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली. आर्य महिला समाज. त्याचबरोबर 1887 मध्ये यांनी रमाबाई असोसिएशनची स्थापना केली होती. रमाबाई असोसिएशनची स्थापना केली होती. अतिशय महत्वाच्या महिला समाज सुधारक बरं का, त्यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1882 मध्ये यांनी हंटर आयोगासमोर साक्ष दिली होती. हंटर आयोगासमोर साक्ष दिली होती. क्लिअर आहे सर्वांना? मग यांनी स्थापन केलेल्या संस्था हा जर प्रश्न विचारला, सिंपल आपल्याला माहित पाहिजे. शारदा सदनची स्थापना केली. शारदा सदन, मुक्ती सदन, सदानंद सदन, बातमी सदन आणि प्रीती सदन. समजलं? प्रीती सदन. या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपण फक्त काय करायचं, प्रश्न बघायचा, उत्तर बघायचं आणि पुढे पळायचं असं नाही करून चालणार बरं का. आपल्याला जर PYQ अनालिसिस करायचं असेल किंवा कोणताही टॉपिक शिकायचा असेल, एकदम डिटेलमध्ये शिकायचा, मग त्यावर कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला माझा चुकता कामा नाही. समजलं? पंडित रमाबाई यांनी स्थापन केलेल्या संस्था झाल्या. मग त्यांनी लिहिलेली पुस्तके आहेत का? पुस्तकांवर सुद्धा खूप वेळा प्रश्न विचारलाय. जसं की एक आहे स्त्री धर्मनीती, दुसरा आहे द हाय कास्ट हिंदू वुमन, द हाय कास्ट हिंदू वुमन. त्यानंतर आहे माझी साक्ष. समजलं? आणि त्यानंतर आहे इंग्लंडचा प्रवास. त्यांना कैसर ए हिंद ही उपाधी पण मिळाली. कैसर ए. समजलं? झाला. हा पॉइंट आपला क्लिअर झाला. डॉक्टर आनंदीबाई जोशी पहिल्या महिला डॉक्टर, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर. आता दोन प्रश्न तयार होतात बरं का. जर तुम्हाला विचारलं भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण, तर त्या आनंदीबाई जोशी आहेत बरं का. परंतु भारतातील पहिल्या महिला डॉक्टर ज्यांनी प्रॅक्टिस केली, म्हणजे प्रॅक्टिस करणाऱ्या किंवा रुग्णांची ट्रीटमेंट करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर कोण आहेत, त्या रखमाबाई राऊत आहेत बरं का. काय झालं तर डॉक्टर आनंदीबाई जोशी या पहिल्या महिला डॉक्टर बनल्या, परंतु शिकत असताना त्यांना TB म्हणजे क्षयरोगाची लागण झाली होती. ज्यावेळेस त्या भारतामध्ये परतल्या त्यावेळेस त्यांना आपलं कार्य सुरू करण्याच्या अगोदरच काय झालं, त्यांचं निधन झालं. त्यामुळे पहिल्या महिला डॉक्टर विचारलं तर डॉक्टर आनंदीबाई जोशी, परंतु पहिल्या महिला प्रॅक्टिसिंग डॉक्टर विचारलं तर रखमाबाई राऊत लक्षात ठेवायचे. आणि सावित्रीबाई फुले आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. पहिल्या महिला शिक्षिका, पहिल्या महिला शिक्षिका. त्यांनी महात्मा फुले यांच्यासोबत मिळून पहिली शाळा सुरू केली होती 1848 ला मुलींसाठी. कुठे? पुणे या ठिकाणी भिडेवाडा. आणि महत्वाचं लक्षात ठेवा, आपला जो प्रश्न आहे काय, तर बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना त्यांनी 1863 मध्ये केली होती महिलांसाठी. क्लिअर सर्वांना? सामाजिक अत्याचारास बळी ठरलेल्या बालविधवांसाठी स्थापन केलेलं हे बालहत्या प्रतिबंधक गृह होतं. अतिशय महत्वाचं आहे. समजलं सर्वांना? क्लिअर आहे? सावित्रीबाई फुले यांची जयंती असते 3 जानेवारीला. जो दिवस महाराष्ट्रामध्ये बालिका दिन म्हणून साजरा केला.
हा सुद्धा आपल्याला पॉईंट काय करायचा आहे, पुढे बघायचा आहे. क्लिअर सर्वांना, समजतंय? हा एक पॉईंट झाला. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 4 असेल योग्य उत्तर. समजतंय? हा जो टॉपिक आपण बघतोय ना, तर या टॉपिकवर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात ते तुमच्या थोडक्यात लक्षात येत असेल. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971, ज्याला आपण MTP ऍक्ट असं देखील म्हणतो, या अंतर्गत गर्भपात करण्यासाठी 2 प्रमाणित डॉक्टरांच्या मताची गरज केव्हा असते? चला सांगा पटपट सर्वांनी. वैद्यकीय गर्भपात कायदा 1971, यामध्ये आपल्याला काय करायचंय, आता डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगतो बरं का. हा कायदा आहे 1971चा. यावेळेस काय काय तरतुदी होत्या ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. यामध्ये सुधारणा कधी झाली, 2021 मध्ये झाली. मग यावेळेस काय काय तरतुदी आहेत ते पण मला माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला सांगतो बरं का. 1971चा जो कायदा होता ना, त्यामध्ये गर्भपात कधीपर्यंत होऊ शकत होता, 20 आठवड्यापर्यंत बरं का, 20 आठवड्यापर्यंत. आता काय त्यासाठी काय, एका डॉक्टरांची शिफारस, आपण असं म्हणूया एका डॉक्टरांची शिफारस, आणि दुसरा एक पॉइंट आहे 2 डॉक्टरांची शिफारस. 2 डॉक्टरांची शिफारस. मग एका डॉक्टरांची शिफारस काय आहे, जर 12 आठवड्यापर्यंत असेल, 12 आठवड्यांपर्यंत जर गर्भपात असेल तर आपल्याला एका डॉक्टरांची शिफारस आवश्यक आहे. आणि 12 ते 20 आठवड्यापर्यंत, 12 ते 20 आठवड्यांपर्यंत असेल तर 2 डॉक्टरांची आवश्यकता आहे बरं का. इथे लिहिलेलं आहे मी ऑलरेडी, 2 डॉक्टरांची शिफारस आवश्यक आहे. महत्वाचा प्रश्न काय विचारला होता, तर आपल्याला 2 प्रमाणित 2 रजिस्टर्ड डॉक्टरांची आवश्यकता कधी असेल, डॉक्टरांच्या शिफारसीची आवश्यकता कधी असेल, जेव्हा गर्भाचं वय 12 आठवड्यापेक्षा जास्त असेल परंतु 20 आठवड्यापर्यंत असेल. म्हणजे 12 ते 20 आठवडे असतील तर 2 डॉक्टरांची शिफारस आवश्यक आहे. जर 12 आठवड्यापर्यंतचा गर्भ असेल आणि जर गर्भपात करायचा असेल कोणत्याही कारणास्तव तर एका डॉक्टरांची शिफारस आवश्यक आहे. समजून घ्यायचं. मग 2021 ला काय बदल झाला, असा काय केलं, एका डॉक्टरांची शिफारस, पण तेच करू आपण, एका डॉक्टरांची शिफारस, इथं आहे 2 डॉक्टरांची शिफारस. लक्षात घ्या बरं का. आता सर्वांनी महत्वाचा पॉइंट आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. लक्षात ठेवा, जर 20 आठवड्यापर्यंत असेल, काय आहे, 20 आठवड्यापर्यंतचा गर्भ असेल आणि गर्भपात करायचा असेल तर एका डॉक्टरांची शिफारस सफिशियंट आहे. सुरुवातीला काय होतं, 12 आठवड्यापर्यंत असेल तरच एका डॉक्टरांची शिफारस, आणि 20 आठवड्यापर्यंत गर्भ असेल आणि गर्भपात करायचा 2 डॉक्टरांची शिफारस. 2021 ला बदल काय केला, 20 आठवड्यापर्यंतच्या गर्भासाठी एका डॉक्टरांची शिफारस सफिशियंट आहे आणि 2 डॉक्टरांची कधी आहे, तर 20 ते 24 आठवड्यांचा असेल गर्भ आठवड्यांपर्यंत. हे तुम्हाला अतिशय महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. मग डायरेक्ट प्रश्न विचारला जातो, 2021च्या जो पण दुरुस्ती केली या कायद्यामध्ये, तर जास्तीत जास्त गर्भपात किती आठवड्यापर्यंत केला जाऊ शकतो, तर 24 आठवड्यापर्यंत. लक्षात ठेवा बरं का, 24 आठवड्यांपर्यंत अतिशय महत्वाचं आहे. सुरुवातीला काय होतं, 20 आठवड्यापर्यंत, हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. क्लिअर सर्वांना. आता अजून एक पॉईंट सांगतो बरं का. एकदम रेअरेस्ट ऑफ रेअर केस मध्ये जर 24 आठवड्यांच्या पुढे पण जर गर्भपात करायचा असेल ना, जर गर्भ 24 आठवड्यांपेक्षा जास्त असेल आणि गर्भपात करायचा असेल तर काय करावं लागतं, सर्वात महत्वाचं आहे, एक वैद्यकीय मंडळाची स्थापना करावी लागते. लक्षात ठेवा बरं का, एका वैद्यकीय मंडळाची स्थापना करावी लागते आणि त्या वैद्यकीय मंडळाची शिफारस असेल तरच काय करता येतं, 24 आठवड्यांपेक्षा जरी जास्त गर्भ असेल मोठा तरी काय करू शकतात, गर्भपात करू शकतात. हे सर्व पॉइंट परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. लक्षात ठेवा. फक्त आपल्याला विचारणार काय या कायद्यामध्ये, फक्त विचारणार आपल्याला तरतूद, काय काय तरतूद आहे, कशा पद्धतीने, सिंपल. हे जर आपल्याला माहिती असेल तर आपलं या ठिकाणी काम होऊन जाणार आहे. मग काय येणार प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. मला पटपट सर्वांनी सांगा, इथपर्यंत सर्वांच्या लक्षात येतंय का, सर्वांना क्लिअर समजतंय का? समजत असेल तर आपण जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रसंघाने 1975 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून जाहीर केले? चला सांगा बरं. 1975 हे वर्ष काय, आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून काय केलंय, घोषित केलेलं आहे. मग आपल्याला माहित पाहिजे युथ साठी कोणतं आहे, 1985 आहे. त्यानंतर आपल्याला जर विचारलं आंतरराष्ट्रीय शांतता तर माहित पाहिजे 1986 आहे. हे पण महत्वाचे बरं का. संयुक्त राष्ट्रसंघाने
ते पण वर्ष घोषित केले स्पेसिफिक, त्याबद्दल आपण शिकणार आहेत, डिटेलमध्ये शिकणार आहे. एक तर तुम्हाला डायरेक्ट असा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा जोड्या जुळवा या फॉर्मॅटमध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो बरं का. ती तुम्हाला काय करायचंय, लक्षात ठेवायचंय. मग आंतरराष्ट्रीय बालक वर्ष कधी आहे, 1979. समजलं सर्वांना. मग काय झालं, आंतरराष्ट्रीय शांतता वर्ष 1986, आंतरराष्ट्रीय महिला वर्ष 1975, आंतरराष्ट्रीय युवा वर्ष 1985, आंतरराष्ट्रीय बालक वर्ष 1979. आता आपण जाता जाता बघणार आहे महत्वाचा दिनविशेष. महत्वाचा दिनविशेष. दिनविशेष म्हणजे काय, महिला बालक यांच्याविषयी महत्वाचे कोणकोणते दिवस आहेत. जसं की राष्ट्रीय महिला दिन. राष्ट्रीय महिला दिन कधी असतो हे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा बरं का. त्यानंतर आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी असतो, चला पटपट सांगा सर्वांनी. राष्ट्रीय महिला दिन, आपल्या देशामध्ये राष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो, 13 फेब्रुवारीला. 13 फेब्रुवारी या दिवशी असते सरोजिनी नायडू यांची जयंती. आणि आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी असतो, 8 मार्चला. हा प्रश्न सोपा आहे. जर प्रश्न अवघड विचारत असला ना, मग काय विचारतात, राष्ट्रीय महिला दिन आपण कुणाच्या जयंतीनिमित्त साजरा करतो, बरोबर आहे की नाही. या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. या तारखा सर्व माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. क्लिअर सर्वांना. अजून एक तुम्हाला सांगतो बरं का, महाराष्ट्र राज्य बालिका दिन, त्यानंतर राष्ट्रीय बालिका दिन आणि आंतरराष्ट्रीय बालिका दिन. आंतरराष्ट्रीय बालिका दिन हे कधी कोणता दिवस आहे हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. चला सांगा आता पटपट सर्वांनी, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. क्लिअर आहे. बघा, महाराष्ट्र राज्य बालिका दिन कधी असतो, 3 जानेवारीला असतो. का बरं, तर सावित्रीबाई फुले यांची या दिवशी जयंती असते. तुम्हाला लक्षात ठेवायचंय. त्याचबरोबर 24 जानेवारी असतो राष्ट्रीय बालिका दिन. 24 जानेवारी या दिवशी असतो राष्ट्रीय बालिका दिन. आणि राष्ट्रीय बालिका दिन साजरा कधीपासून करतो आपण, 2009 पासून. का बरं, तर लक्षात ठेवा, 24 जानेवारी 1966ला इंदिरा गांधी यांनी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती किंवा पहिल्या महिला पंतप्रधान त्या दिवशी बनल्या होत्या. तर 2009 पासून 24 जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्य बालिका दिन असतो 3 जानेवारी, सावित्रीबाई फुले यांची जयंती असते म्हणून. आणि महत्वाचं 11 ऑक्टोबरला असतो आंतरराष्ट्रीय जागतिक बालिका दिन. समजलं सर्वांना. या पद्धतीने महत्वाचं आपल्याला सर्व गोष्टी क्लिअर असणं गरजेचं आहे, सर्व गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. तर सर्वांनी एकदा मला पटकन सांगायचंय, लेक्चर सर्वांना कसं वाटलंय, लेक्चर आवडलंय का, लेक्चर व्यवस्थित समजलंय का. जर सर्वांना लेक्चर आवडलं असेल, समजलं असेल, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील, नक्की लेक्चरला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी अजूनही आपली बॅच जॉईन केली नाहीये, डिपार्टमेंटल CDPO 2025 ही बॅच जर जॉईन केली नसेल तर उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ॲप डाउनलोड करा. त्यावर तुम्हाला डेमो लेक्चर दिसतील, डेमो लेक्चर बघा आणि बॅच जॉईन करा. किंवा तुम्ही 9793924141 या नंबरवर काय करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. क्लिअर आहे. चलो थांबायचं मग या ठिकाणी. थांबूयात आज आपण या ठिकाणी. अशाच महत्त्वपूर्ण लेक्चरमध्ये उद्या पुन्हा भेटणार आहोत. थँक्यू सो मच. लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.